भाजपची तिसरी यादी जाहीर, 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा. हरीश पिंपळे, सई डहाके, राजेश वानखडे यांच्यासह इतरांना संधी. बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना संधी. मवियाकडून शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख निवडणूक लढवणार. बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी अर्ज दाखल केला. मोठे शक्ती प्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी सुरेश धस यांनी दंड थोपटले. माळशिरस विधानसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा राम सातपुतेंचं नाव. सातपुतेंविरोधात मवियाच्या उत्तम जानकरांचं आव्हान. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन. अर्ज भरण्याआधी मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंना अभिवादन. अजित पवारांनी बारामतीतनं लाडकी बहीण लाभार्थींच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज. अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन करत काढली रॅली. बारामतीत युगेंद्र पवारांकडून अर्ज दाखल. अर्ज भरण्याआधी युगेंद्र पवारांचं कुटुंबियांकडून औक्षण. त्यानंतर कन्हेरी हनुमान मंदिरात जाऊन युगेंद्र पवारांनी घेतलं दर्शन. लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार द्यायला नको होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. विधानसभेला मतदान करण्याचं मतदारांना आवाहन. माहीम विधानसभेचा तिढा आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर आता अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष. आम्ही फॉर्मही भरणार आणि विजयी देखील होणार. माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांना विश्वास. तर राज ठाकरेंचा कोणताही फोन आलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियमित असल्याची सरवणकरांची प्रतिक्रिया. उद्या उमेदवारी अर्ज भरणार. समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस. उद्या सकाळी सदा सरवणकरांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचं स्टेटसमधून आवाहन. राष्ट्रवादीकडून अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघातनं आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी. पक्षाने एबी फॉर्म दिल्याची भुयार यांची माहिती. तर भुयार यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध. वरुड मोर्शी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता. मवियाचं जागा वाटप उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. भंडाऱ्यात मवियाचे सगळे उमेदवार निवडून येतील. बंडखोरीचा कल्लोळ आपोआपच शांत होईल असंही वक्तव्य. काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची गाडी रोखली. मुरगाव अर्जुनीत माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली. बाहेरचा उमेदवार दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज. कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नितेश राणेंचा अर्ज दाखल. यावेळी निलेश राणे, नारायण राणे, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणांसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित. शिवसेनेच्या कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणेंकडून अर्ज दाखल. नारायण राणे, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाणांसह नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज. खासदार नारायण राणेंनी मालवणमधील रामेश्वर नारायण मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. दोन्ही मुलं निवडून यावी यासाठी राणेंनी देवाला घातलं गाऱ्हाणं. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर चांदूर बाजार विधानसभा मतदारसंघात दाखल केला उमेदवारी अर्ज. रॅली काढत सलग 5व्यांदा अर्ज दाखल केला. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार. शरद पवार पक्षाकडून उमेदवारी. अनिल देशमुखांकडून स्पष्ट. नागपूरच्या काटोल मतदारसंघात सलील देशमुख अर्ज भरणार. प्रचंड गर्दीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे देशमुखांना अर्ज दाखल करण्यास 2 मिनिटांचा उशीर. त्यामुळे देशमुख उद्या 11 वाजता अर्ज दाखल करणार. ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाईंच्या रॅलीत तेजस ठाकरेंचा सहभाग. वरुण सरदेसाई पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. वांद्रे पूर्वमधून महाविकास आघाडीचे उमेदवार. सुनील राऊतांनी संजय राऊतांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज. खासदार संजय दिना पाटील यांचीही उपस्थिती. आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व विधानसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज. त्यापूर्वी रॅली काढत केलं शक्ती प्रदर्शन. दहिसर पश्चिम विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवार मनीषा चौधरी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचीही उपस्थिती. मुंबईच्या मागाठाणे विधानसभेसाठी भाजपकडून प्रकाश सुर्वे यांनी भरला उमेदवारी अर्ज. मागाठाणे विधानसभेत विजयाची हॅट्रिक नक्की होणार. प्रकाश सुर्वेंना विश्वास. सायन कोळीवाड्याचे भाजप उमेदवार तमिळ सेल्वन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. भव्य रॅली काढत ऐरोली विधानसभेतनं भाजपचे उमेदवार गणेश नाईकांनी भरला अर्ज. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी फिरवली पाठ. माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी दाखल केला अपक्ष म्हणून 2 उमेदवारी अर्ज. शरद पवार विश्वास दाखवतील. बबन शिंदे यांची प्रतिक्रिया. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांचं शक्ती प्रदर्शन. खासदार संदीपान भुमरे रॅलीमध्ये सहभागी.
छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे उमेदवार किशनचंद तनवाणींची माघार. संभाजीनगर मध्य मतदारसंघात दिली होती उमेदवारी. एमआयएमचा उमेदवार जिंकू नये म्हणून माघार. तनवाणी यांची माहिती. पाथरी विधानसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार बदलला. निर्मला विटेकरांऐवजी आता राजेश विटेकर राष्ट्रवादीचे उमेदवार. पाथरीमध्ये आई निर्मला विटेकरांच्या जागी मुलाला उमेदवारी. परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून आनंद भरोसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरोसेंनी दाखल केला अर्ज. बीड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांची बंडखोरी. बीड विधानसभेत महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे अपक्ष अर्ज दाखल केल्याची माहिती. नांदेडच्या भोकर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत श्रीजया चव्हाण यांनी दाखल केला अर्ज. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता. ठाकरे गटाचे उस्मानाबाद नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर बंडखोरीच्या तयारी. उस्मानाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे कैलास पाटील यांचं शक्ती प्रदर्शन. उमेदवारी अर्ज केला दाखल. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांनी भरला अर्ज. लातूर ग्रामीणमध्ये विधान परिषदेतले आमदार रमेश कराड विरुद्ध धीरज देशमुख अशी लढत होणार. चंद्रकांत पाटलांकडून बालवडकरांची मनधरणी. कोथरूडमधील भाजपच्या इच्छुक अमोल बालवडकरांची नाराजी अखेर दूर. बालवडकरांचा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय मागे. कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचं शक्ती प्रदर्शन. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी क्षीरसागर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणेंचा करणार प्रचार. विलास लांडेंच्या भूमिकेने भाजपचे उमेदवार महेश लांडे यांची कोंडी. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी याही वेळी अपक्ष म्हणून दाखल केला अर्ज. संजय शिंदे हे अजित पवारांचे समर्थक. सोलापुरात एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील शाब्दी यांच्या रॅलीत सहभागी. सोलापूर शहर मतदारसंघातून अर्ज दाखल. सांगोला मतदारसंघात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांनी भरला उमेदवारी अर्ज. यावेळी अनिकेत देशमुखांच्या दुचाकीवर बसून बाबासाहेब देशमुख अर्ज भरण्यासाठी पोहोचले. माढ्यातून अभिजित पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अभिजित पाटील यांना विश्वास. वाशिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून डॉक्टर सिद्धार्थ देवळेंनी भरला उमेदवारी अर्ज. ठाकरेंच्या पक्षाकडून मोठं शक्ती प्रदर्शन. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरेंनी भरला अर्ज. राजू कारेमोरेंनी महायुतीचे घटक पक्षातले नेते आणि पदाधिकाऱ्यांचं रॅली काढत केलं शक्ती प्रदर्शन. महाविकास आघाडीत बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून संदीप बाजोरे यांनी दाखल केला अर्ज. रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्याआधी विराट शक्ती प्रदर्शन. आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती. अलिबाग मुरुडचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवींनी भरला उमेदवारी अर्ज. अलिबाग शहरातनं रॅली काढत शक्ती प्रदर्शन. आमदार दळवी दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात. माजी मंत्री अनीस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रवेश. नागपूरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार. नाशिकमध्ये नांदगावचे उमेदवार समीर भुजबळ यांची रॅली. भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव असा फलक घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी. नांदगाव मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. नाशिकच्या मालेगावात दादा भुसेंचं मोठं शक्ती प्रदर्शन. सलग 5व्यांदा भुसेंनी भरला मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी अर्ज. जळगाव विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी कुणाल पाटील यांचं शक्ती प्रदर्शन. येवल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळांविरोधातला मराठा चेहरा. कुटुंबाने माणिकरावांचं केलं औक्षण. शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वेंनी अर्ज भरताना निवडणूक कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. साताऱ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने. आमदार बाळासाहेब पाटील आणि मनोज घोरपडे यांची दत्त चौकात एकाच वेळी रॅली. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.